हा, काय ते तुमच्या पंक्तीचा विषय? नवरदेव आणला का तुम्ही सोबत? बोलून घ्या लवकर, काय करायचं जेवण घेऊन. हो, आम्ही पंगतचाच ठरवायला आलो. नवरदेव पण आणला सोबत. नवरदेव भेटायला ना, बोला ना नवरदेव काय बोलायचा. हे आणला नवरदेव. हे नवरदेव आहे. जेवणात वरण भात, वांग्याची शाक, पोळी हे दिन, पण गोड वस्तू आपल्याला ठेवायची लग्नात. काऊन नाही देणार तुम्ही गोड वस्तू? काऊन नाही देणार? थांब ना, मी विचारा लागली ना. थांब. तुम्हाला पंक्तीत एक एक दोन दोन गाजरचे फोडे देऊ. आपल्याला फॅन्सी लग्न करायचंय. ताई, आपल्याला गांजराचे पोळी द्यायला लागले. हो ना गड्या, कुठं पंक्तीत गांजरीची फोडी देत असतात का? बुंदी देत असतात, गुलाबजामुन देत असतात, जिलेबी देत असतात. हो. त्यांना काय सांग, साखर इतकी महाग झाली, कुठं देता येते का आपल्याला? जिलेबी ते किती महाग झाले ते जिलेब्या पण साखरामुळं. गांजराची फोडी देऊन टाकू. ताई, यायला सांगून त्या गुलाबजामुन लागतं म्हणून आपल्याला. बर बर, सांगू ना गुलाबजामुन लागतात म्हणून. पाहुणे, आम्हाला गुलाबजामुन लागतात पहा लग्नात. अहो, तुमचा नवरदेवच गुलाबजामुन दिसू लागला आणि तुम्ही कुठं गुलाबजामुन मागू लागले? ताई, साखर महाग झाली म्हणून ते त्या गुलाबजामुन म्हणाले. गुलाबजाम. अरे बाबा, साखर महाग झाली म्हणून नवरदेवला गुलाबजामुन म्हणलं. गुलाबजामुन सारखंच दिसू लागला नवरदेव तो. आमचा काय नवरदेव गुलाबजामुन सारखा का?